नमस्कार मंडळी, आज आहे भोगी. तर चला आज आपण भोगीसाठी काय काय लागणार आहे ते बघू. भोगीची भाजी आपण कशी बनवायची ते बघणार आहोत. आणि त्याच्यासाठी बघा ह्या भाज्या घ्यायच्या आहेत. तुम्हाला दाखवते मी. हे तूर आहेत, सोलून घेतलेले आहेत त्याचे दाणे. हे चणे म्हणजे हरभरे, ओले हरभरे असतात ते आहेत. हा वाटाणा आहे आणि हा पावटा आहे. पावट्याच्या शेंगा सोलून घेतल्यात. ही कांद्याची पात आहे. हे गाजर, हे वांगी आहेत आणि ह्या असल्या शेंगा आहेत, पापडी. आणि हे फरसबी आहे असल्या. थोडे शेंगदाणे मी भिजत घालून घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यासाठी मसाला काय लागणार आहे ते बघणार आहे. इथे मी सुकं खोबरं किसून घेतलंय, थोडा लसूण पाकळ्या, आलं, इथे थोडं जिरं, तीळ, धने आणि थोडंसं एक लवंग आणि हे थोडंसं घेतलंय. हा खडा मसाला आपण हे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे. भाजून घेऊया. हे आता आपण ह्याच्यात काढूया. आता आपण सुक्कं खोबरं भाजून घेणार आहोत. आता हे पण आपण काढून घेऊया मिक्सरच्या मध्ये. बस हळद टाकून आता आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत, हे ह्याच्यात टाकून. आता आपण हे सोललेल्या शेंगा आहेत, पावटा, वाटाणा, हरभरा आणि हे तूर, एवढंच आपण भाजून घेणार आहोत तेलावर. थोडंसं तेल घातलेलं आहे मी. आता ह्या सर्व भाज्या आपण कढईत भाजून घेणार आहोत. सर्व म्हणजे सोललेले दाणे आहेत ते फक्त आपण भाजून घेणार आहोत. हे भाजल्यामुळे ह्याचा कच्चटपणा थोडा दूर होतो आणि छान शिजतातही. त्यामुळे ह्याला थोडं 5 मिनटं भाजून घ्यायचं आहे तेलावर परतून. नंतर आपण एक पातेलं ठेवायचं आहे. त्याच्यात आपण थोडं तेल घालणार आहोत. आता आपण ह्याच्यात थोडी मोहरी घालून घेऊयात. आणि आता कांदा घातलाय आपण ह्याच्यात. तो छान परतून घ्यायचा आहे कांदा. कांदा थोडासा परतल्यावर त्यात आपण हळद घालणार आहोत. थोडा कांदा परतून घ्यायचा आहे. आता आपण थोडीशी हळद घातलेली आहे त्याच्यात. आता हा आपण मिक्सरला बारीक केलेला मसाला घातलेला आहे. हा पण व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे. आणि आता आपण ह्याच्यात थोडंसं लाल तिखट टाकणार आहे. मी घरगुती मसाला टाकलेला आहे. तुम्ही कुठलंही लाल तिखट टाकू शकता. आणि ह्याच्यात मी थोडीशी काश्मीरी लाल पावडर पण टाकलेली आहे, हे बघा, लाल कलरसाठी. आणि आता हे छान परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे भाजलेले दाणे आहेत ते घालणार आहोत. हे घालून ह्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण भिजवून घेतलेले शेंगदाणे आहेत हे घालायचे आहेत. तुमच्याकडे ओले शेंगदाणे असतील तर ते पण तुम्ही घालू शकता. आणि आता आपण ह्याच्यात तुम्हाला हवं तेवढं पाणी घालायचं आहे. पातळ रस्सा हवा असेल तर पातळ करायचा, थोडी सुक्की हवी असेल तर सुक्की भाजी करायची. आणि ह्याला उकळी येऊ द्यायची आहे चांगली. त्याच्यानंतर आपण ह्या भाज्या घालणार आहोत. ते दाणे शिजायला थोडे वेळ लागतात म्हणून आपण हे पहिला थोडं शिजवून घेणार आहोत. ह्यात मी थोडं मीठ घालून घेतलेलं आहे. ह्या बाकीच्या भाज्या घालून घेऊयात.
थोडासा टाकायचा आणि आपण ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट थोडं घालणार आहोत आणि ह्यात आपण थोडासा गुळाचा तुकडा टाकणार आहोत. तीळ अगोदरच आपण मसाल्यात घातलेले आहे. बघा आता याला छान उकळी येऊन द्यायची आहे आणि ह्या भाज्या लगेच शिजतात सगळ्या. आता आपली ही भाजी झालेली आहे. आपण यात कोथिंबीर घालून घेऊया. आता आपण बाजरीच्या भाकरी करून घेणार आहोत. हे मी इथे पीठ घेतलेलं आहे थोडं. तुम्हाला हवे तेवढं घ्या तुम्ही पीठ. आता त्याच्यात आधी थोडंसं मीठ घालायचं आहे. बाजरीच्या भाकरी पचायला थोड्या जड असतात. हे आता आपण छान गार पाण्यानेच मळून घ्यायचं आहे. गार म्हणजे साध्या पाण्याने. आता बघा हे आपलं छान मळून तयार झालेलं आहे. याचा व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे. आता इथे खाली थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि ह्या गोळ्याला पण असं लावायचं थोडं. आणि आता आपण याची भाकरी थापून घेऊया. हे बघा. आणि आता ह्याच्यावर आपण थोडेसे तीळ लावणार आहोत. तीळ अगोदरच लावली की छान सगळीकडे पसरतात व व्यवस्थित ते दाबून राहतात त्याच्यावरती. आता आपली भाकरी झालेली आहे. आता आपण अशी घेऊन ही तिळाची साईड अशी खाली करायची आहे आणि वरती ही साईड. आणि आता आपण ह्याला पाणी लावून घेऊया. गॅस मी अगोदरच चालू केलेला होता आणि तवा तापवून घेतलेला आहे. ह्याच्यात थोडं पाणी सुकलं की हे थोडं पलटून घ्यायची आहे भाकरी. आता ही भाकरी आपली बघा छान भाजलेली आहे. ह्याला आता ह्या बाजूने पण आपण थोडी अशी भाजून घेऊया. हे बघा छान झालेली आहे आता आपली ही भाकरी. मस्तच. ते कशात काढू. आता ही काढून घेऊया. ही एक भाकरी आपण थापून घेऊया. आता हे आपण हे आपलं कालवण झालेलं आहे. भोगीची भाजी हे आपण काढून घेऊया ह्याच्यात. थांब जरा. आता ही भोगीची भाजी आहे आपण काढून घेऊया. आणि ह्या भाकरी त्याच्याबरोबर हे गाजर आणि कांदा मी इथे ठेवलाय आणि आपण याच्यात थोडासा भात घालणार आहोत. इथे आपण थोडासा भात घेणार आहोत. ह्याच्यावर थोडं दही घातलंय आपण आणि आता ताट आपलं तयार आहे. कुठं हे आता आपलं भोगीचं ताट तयार आहे. इथे आता आपलं छान भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचं ताट तयार आहे. तुम्ही अशीच भोगीची भाजी करून बघा. खूप छान लागते. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.